चला तर आज बनवूया आपण चॉकलेट रवा केक. सर्वात आधी टाकूया दही, नंतर रवा, बारीक रवा, साखर. आता हे सगळं मिक्स करून घेऊया. मिक्स झालेलं आहे. आता आपण ह्यात टाकायचं थोडासा मैदा, तेही मिक्स करून घेऊया. आता टाकूया कोको पावडर, रेड घी. हे सगळं परत एकदा मिश्रण मिक्स करून घेऊया. छानपैकी मिक्स झालेलं आहे सर्व. कॉफी पावडर टेस्टसाठी आणि दूध, कारण कन्सिस्टन्सी त्याची खूप दाट आहे म्हणून थोडंसं दूध. हे आता एकजीव करून त्याची कन्सिस्टन्सी केकच्या बॅटर रेडी आहे. ह्याला 15 ते 20 मिनिटं भिजत ठेवूया, कारण रवा भिजायला टाईम लागतो म्हणून त्याला भिजायला ठेवूया. 15 ते 20 मिनिटं ठेवलेलं आहे. आपलं बॅटर इथे रेडी आहे. थोडंसं घट्ट झालं आहे. स्वतः त्याच्यात आपल्याला परत दूध टाकायला लागेल आणि बटर लावून डस्ट करून टोप रेडी करून ठेवला. आता आपल्याला आता 1 चमच बेकिंग पावडर, पाव चमच बेकिंग सोडा दूध टाकूया कन्सिस्टन्सीसाठी. जास्त पातळ पण नाही, जास्त दाट पण नाही. तेल टाकून मिक्स करून घेऊया. बॅटर सगळं मिक्स करून घेऊया आणि आपण प्रीहीट केलेला कुकर आहे त्यात हे बॅटर ठेवून देऊया. झाकण लावताना रबर आणि शिटी काढून लावूया. 45 मिनिट्स झाले. तर आपण हे कंट्रोल करूया. मस्त झालं, चेक करूया. क्लीन गॅस होईल आपला केक रेडी. गॅस बंद करून टाकूया. थंड होईपर्यंत वाटत करूया. त्याला काढून घेऊया. मस्त रांधलं आहे. तर ह्याला डेकोरेट करूया आपण. त्याने स्प्रेड करूया सगळीकडे. चॉकलेट सगळीकडे स्प्रेड केले. वॉलनट्सने डेकोरेट करूया. आपला रवा चॉकलेट केक रेडी आहे.